गुड मॉर्निंग मंडळी. गावाकडची ही मॉर्निंग ही गुडच असते. आमच्या घराच्या बाजूलाच धरण आहे, तिथे गेली, तिथं पाण्यात थोडा वेळ बसली, नंतर जेवण वगैरे करून दुपारी ही शेताकडे जायला निघाली. तर आमचं शेताचं पूर्ण व्हिडिओ दाखवते तुम्हाला. तर मध्येच पाणी वाहत होतं रस्त्यात, तर तिथं पाय वगैरे धुतलं आणि पुढे कंटिन्यू केलं. मका काढल्यामुळे सगळं शेत असं रिकामं झालं होतं. जेवढं मी व्हिडिओमध्ये दाखवते तेवढं सगळं आमचं शेत आहे. मका मका काढल्यामुळे म्हणजे खूप सारं शेत आमचं रिकामंच झालं होतं. पण कांद्यांचं ते सगळे लावलेलं. इथे कांदे म्हणजे ठीकठाक होते, पण पावसामुळे खूप खराब झाले. हे रोप टाकलं होतं कांदे लावायसाठी. रोप वगैरे छान आहे. त्याच्यानंतर इकडं भुईमुग आणि मिरच्या लावला होता, म्हणजे 2 in 1, भुईमुग पण मिरच्या पण. कांदा इकडे खूप जास्त खराब झालं होतं. सगळं कांदा असं सडून गेलं होतं. नंतर त्याच्यात खूप जास्त गवत वगैरे झालं होतं. मग मम्मी ते कांदे साफ करायला लागली, मम्मी पण लागली. मी पण आज शेतात भरपूर काम केलं. बघाच तुम्ही, कांद्यांचं खूपच नुकसान झालं होतं. खूप कांदे बिचारा सडून गेले. शेतकरीने काय करावं, पिकवतो पण देव येऊ देत नाही. आणि जेव्हा देव येऊ देतो, म्हणजे जेव्हा पीक चांगलं येतं तेव्हा सरकार नीट खाऊ देत नाही. नंतर हा आमचा कापूसचं शेत, ते कापूस पण वेचून झाला होता, बाकीचा कापूस ओला होतंय. हे आमचं शेततळ पूर्ण असं भरलं. नंतर घरासाठी निघालो, मध्येच बोरं दिसले, बोरं घेतले. मग घरी आमच्या बकरीला, आमच्या वासरूला सगळ्यांना गवत दिलं, हात वगैरे धुतले. हे पण खरं आहे, ज्याच्याकडे वावर त्याच्याकडेच पावर. नंतर माझ्या भावाचं इकडं वेगळंच चालू होतं. तो गाडी रेस देऊन मागं पुढं करत होता. त्याला म्हटलं व्हिडिओ काढू, पप्पाला दाखवू. असा केला माझा आजचा दिवस. थँक्यू सो मच. बाय.